श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, उद्या नवरात्रीचा मंगळवार आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवतेला अक्षता अर्चन कसं करायचं आहे आणि आपण ह्या अक्षता अर्पण केल्यानंतर यातील काही तांदूळ हे आपल्याला एका ठिकाणी ठेवायचे आहेत. यामुळे आपल्या धन संपत्तीमध्ये वाढच होईल. तर हे अक्षतार्चन कसे करायचे, यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे आणि आपण कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आता आपण जे अक्षतार्चन करणार आहे तर यासाठी जे साहित्य लागणार आहे तर ते म्हणजे हळदी कुंकू, अक्षता, फुले, दिवा लागणार आहे तेलाचा किंवा तुपाचा, तसेच अगरबत्ती, धूप आणि नैवेद्य म्हणून तुम्ही फळे घ्या किंवा खडीसाखर घेतली तरीसुद्धा चालेल. तुमच्याकडे जर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल तरी चालेल आणि नसेल तर तुम्हाला कुलदेवी म्हणून आपल्याला कुलदेवीचं प्रतीक म्हणून एक सुपारी ही घ्यायची आहे. आता तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर हे अक्षतार्चन तुम्ही करू शकता. आता नवरात्रीमध्ये काही ठिकाणी जी देवी आहे तर हिला घटी बसवलं जातं आणि इतर देवांची पूजा केली जाते, परंतु काही ठिकाणी मात्र सगळ्याच देवांना घटी बसवलं जातं. म्हणजे नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी देवांची पूजा करून त्यांना विड्याच्या पानावर बसवलं जातं आणि पुन्हा 9 दिवस ह्या देवांची पूजा केली जात नाही, तर त्यांच्यावर फक्त फुलांच्या साह्याने पाणी शिंपडलं जातं. त्यांना हळदी कुंकू, फुले अर्पण केली जातात. तर तुमची जशी पद्धत असेल तर त्यानुसार जर तुमच्याकडे देवपूजा करत असतील देवी सोडून, म्हणजे जी आपली कुलदेवी आहे तर ती सोडून इतर देवांची पूजा काही ठिकाणी करतात, त्याप्रमाणे तुमच्याकडे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. किंवा तुमच्याकडे 9 दिवस देव हलवत नसतील तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. आता तुमच्याकडे जर कुलदेवीचा टाक असेल तर याला आपल्याला अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि कुलदेवीचा टाक नसेल तर मग तुम्ही एक सुपारी घेऊ शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे. तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिवा लावलेला असेलच. आपण जो घटाजवळ लावतो तो अखंड दिवा तो वेगळा, आणि ही पूजा करताना आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे. या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला या दिव्याची पूजा ही करून घ्यायची आहे. कारण आपल्याला माहीत आहे की कोणताही विधी आपण करतो तर तेव्हा आपल्याला सर्वप्रथम अग्नीला प्रज्वलित करून तिच्या साक्षीनेच आपल्याला पुढचे जे धार्मिक विधी आहेत तर ते करायचे असतात. त्यामुळे पहिल्यांदा दिव्याची पूजा करायची. त्यानंतर गणपती बाप्पा जे आपल्या देवघरामध्ये आहेत तर त्यांना हळदी कुंकू, फूल, अक्षता अर्पण करा आणि यानंतर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे. यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुम्ही संकल्प करा किंवा नाही केला तरी चालेल, परंतु कधीही कोणतीही गोष्ट जर आपण संकल्प करून केली तर त्याचे फळ हे आपल्याला लवकर मिळते. तर एक तामण घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये, पाणी, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फूल घ्यायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की मी. यानंतर तुमचं नाव घ्या. यानंतर तुमचं गोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे. गोत्र माहीत नसेल्यास काश्यप गोत्रात जन्मलेली तर असं म्हणायचं आहे. यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, दुर्गा मातेचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर म्हणायचं आहे की तुला मी अक्षता अर्चन करत आहे. तुझा आशीर्वाद आमच्या घरावर सदैव राहू दे. आमच्या घरामध्ये अखंड सुख समृद्धी नांदू दे. तर असं आपल्याला म्हणायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तामणामध्ये सोडायचं आहे. तर असं आपण संकल्प करणार आहोत आणि यानंतर आपल्याला अक्षता अर्चन करायचं आहे. आता काय करायचं आहे तर यापूर्वी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तर तो म्हणजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला अक्षता ज्या तुम्ही घेतलेल्या आहेत तर एका वाटीमध्ये एक वाटी भरून तुम्ही अक्षता घ्या आणि यानंतर तुमचा अंगठा, मधले बोट आणि अनामिका म्हणजे करंगळी शेजारचं बोट, तर या 3 बोटांच्या साहाय्याने आपल्याला ह्या अक्षता अर्पण करायच्या आहेत. ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो तर त्याप्रमाणेच आपल्याला हे अक्षता अर्चन करायचं आहे. आणि ह्या अक्षता अर्चन करत असताना तुम्हाला जर देवीची 108 नावे येत असतील तर तुम्ही ती 108 नावे घेऊन हे अक्षतार्चन करू शकता. किंवा मग तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव घ्या, म्हणजे ओम कुलदेवताये नमः. तर हा मंत्र 108 वेळा म्हणूनही आपण 108 वेळेला अक्षता अर्पण करायचे आहेत. किंवा ओम महालक्ष्मी नमः हाही मंत्र म्हणू शकता. किंवा ओम हरिप्रियाय नमः, ओम त्रिपुरानंदिनी नमः. म्हणजे मी 4 मंत्र सांगते. ओम महालक्ष्मी नमः, ओम कुलदेवताये नमः, ओम हरिप्रियाय नमः,
ओम त्रिपुरानंदिनी नमः. तर यापैकी कोणताही एक मंत्र म्हणत तुम्हाला हे अक्षता अर्चन जे आहे तर ते करायचं आहे. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे देवीचा टाक नसेल तर तुम्ही सुपारी घ्या आणि ती सुपारी थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ठेवायची आहे. तिला हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर ह्या अक्षता अर्पण करायच्या आहेत. आता देवी जरी घटी बसवलेली असेल तरीसुद्धा तुम्ही त्या फोटोला हळदी कुंकू व्हायचं आहे. यानंतर आपल्याला फक्त त्या फोटोला हलवायचं नाही, तर हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आणि यानंतर ह्या अक्षता सांगितलेल्या पद्धतीने अर्पण करायच्या आहेत. आणि अशा प्रकारे आपण 108 वेळा किंवा यापेक्षा जास्तसुद्धा अगदी तुम्ही एक अगरबत्ती लावू शकता आणि ती अगरबत्ती पूर्ण जळेपर्यंतसुद्धा तुम्ही हे अक्षतार्चन करू शकता. मंत्र जो दिलेला आहे तर या मंत्राने तुम्ही हे अक्षतार्चन करायचं आहे. या 4पैकी तुम्ही कोणताही एक मंत्र म्हणू शकता किंवा ओम कुलदेवताय नमः हा जरी मंत्र म्हटलं तरीसुद्धा चालेल. आणि हे अक्षतार्चन झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी म्हणायचं आहे आणि नैवेद्याभोवती 3 वेळेला पाणी हे फिरवून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आता आरती जर तुम्हाला करायला किंवा म्हणायला जमणार नसेल तर तुम्ही 1 किंवा 2 कापूर जे आहेत तर ते प्रज्वलित करा आणि फक्त तुम्ही देवीला ओवाळलं तरीसुद्धा चालेल. यानंतर नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे. आपल्या सर्वांचं तिनं कल्याण करावं, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी, शांतता अखंड राहावी, तर यासाठी तुम्हाला प्रार्थना ही करायची आहे. आता यानंतर ह्या ज्या अक्षता आपण अर्पण केलेल्या आहेत तर ह्या अक्षता आपल्याला दुसऱ्या दिवशी काढून घ्यायच्या आहेत. 1 दिवस तुम्ही पूर्ण मंगळवारचा तशाच ठेवायच्या आहेत. आणि अक्षता ज्या आहेत तर त्यांना सुखसमृद्धीचं प्रतीक मानलं जातं. अक्षता जेव्हा आपण घेणार आहोत तर हे जे तांदूळ घेणार आहोत तर हे तांदूळ आपल्याला अखंड घ्यायचे आहेत. तुटलेले, फुटलेले किंवा भोग पडलेले, कीड लागलेले तर असे तांदूळ नसावेत. तर अखंड आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ तुम्ही पिवळे करून सुद्धा घेऊ शकता, कारण आपल्याला माहीत आहे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं पाणी घ्या, त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून हे तांदूळ पिवळे करून सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता किंवा पांढरे तांदूळसुद्धा अर्पण करू शकता. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण हे जे अक्षता आहेत तर त्या काढून घेणार आहोत तर त्यावेळेला यातील काही ज्या अक्षता आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये एका पुडीमध्ये बांधून ठेवायच्या आहेत किंवा पर्स पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता. एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना यातील 2 किंवा 5 तांदूळ तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. यामुळे आपल्या घरामध्ये धन, दौलत, वैभव, संपत्ती जी आहे तर यामध्ये वाढही होईल. तसेच तुम्ही जरी हळदीने पिवळे तांदूळ करून नाहीत घेतले, पांढरे तांदूळ जरी आपण वापरले तरीसुद्धा या तांदळाचा नंतर आपण भात खाऊ शकतो किंवा या तांदळापासून तुम्ही गोड खीर बनवून तिचा प्रसादसुद्धा तुम्ही देवीला दाखवू शकता. तसेच हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांनासुद्धा खायला देऊ शकता. यामुळे आपल्याकडून अन्नदानसुद्धा होईल. अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो तर त्याप्रमाणेच आपल्याला अक्षतार्चन हे करायचं आहे. आपण कुंकुमार्चन करताना ते देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत असं कुंकुमार्चन करतो आणि आपण जेव्हा अक्षतार्चन करणार आहोत तर ह्या अक्षता आपल्याला फक्त देवीच्या चरणावरती अर्पण करायच्या आहेत. देवीच्या समोर जरी अर्पण केल्या तरी चालतील. आणि दुसऱ्या दिवशी ह्या अक्षता जेव्हा आपण काढून घेणार आहोत तर त्यावेळेला देवी हलणार नाही, म्हणजे तिची मूर्ती हलणार नाही. तर अशा पद्धतीने ह्या अक्षता आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. काही अक्षता देवीजवळ राहिल्या तरीसुद्धा चालतील, त्या तुम्ही दसऱ्याच्या दिवशी काढू शकता. अशा प्रकारे हे अक्षतार्चन आपण कुलदेवीला करू शकतो, लक्ष्मी मातेला करू शकतो, तसेच तुम्ही अन्नपूर्णेच्या मूर्तीला सुद्धा करू शकता.